सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एस एच चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्यासोबत मंडळीच्या चालीवर गीत नंबर 49 हे आपण गाणार आहोत. ख्रिस्ताचे गोड नाम सर्वत्र गाजवा. ख्रिस्ताचे गोड नाम सर्वत्र गाजवा. मनी मुखी सुवंदना, मनी मुखी सुवंदना, सदैव वागवा, सदैव वागवा. चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ. त्या सुवंद्य येशूचे प्रभाती उठुनी मध्यान्ही रात्री. प्रभूसी धन्यवाद द्या, प्रभूसी धन्यवाद द्या. अतुल्य नाम गा, अतुल्य नाम गा. चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ. त्या सुवंद्य येशूचे आजारी संकटी स्मराते गोड नाम. प्रभू येईल धावूनी, प्रभू येईल धावूनी. ते घेता श्रेष्ठ नाम, ते घेता श्रेष्ठ नाम. चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ. त्या सुवंद्य येशूचे वैर्याते सांगता, क्रोधासी हटवी. ते दुष्टहीन पापिया, ते दुष्टहीन पापिया. देवासी भेटवी, देवासी भेटवी. चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाऊ, सुमधुर नाम गाऊ. त्या सुवंद्य येशूचे देवासी हव्यते
मी पाडवी साहेबांना थांबायची विनंती करतो. दिवसभरासाठी एक आभाराची प्रार्थना आपण करावी व आज सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब यांच्याकडून येणारं वचन आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादित व्हावं यासाठी आपण विनंती करावी. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. खरोखर तुझं नाम गोड आहे. तुझं नाम प्रभू आम्ही रात्रंदिवस गावं, तुझी प्रेमाची स्तुती करावी आणि प्रभू तुला सर्व प्रकारचा सन्मान द्यावा आणि केवळ देवबापाचं गौरव व्हावं यासाठी प्रभू देवबापा तू उत्तम प्रकारे आमचा सांभाळ करतोस, उत्तम प्रकारे आम्हाला जीवन जगण्याची संधी देतोस आणि सदैव प्रभुदेवबापा आमचं मुख, आमचं जीवन तुझ्या दृष्टीने तू उन्नत करतो यासाठी की आम्ही कुठेही तुझी स्तुती करण्यामध्ये कमी पडू नये, आम्ही उणे भरू नये. आणि म्हणून देवबापा तू आम्हाला रोज तुझ्या कृपेचा पुरवठा करतोस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आजच्या दिवशी देखील प्रभू आम्हा सर्वांचा तू प्रतिपाळ केलास, आम्हाबरोबर तू राहिलास, तुझी कृपा आणि तुझं चांगुलपण प्रभू तू आमच्यासाठी चालवलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. देवबापा यावेळेला पुन्हा एकदा ही मंडळीची लहानशी सहभागिता, त्यावर तुझ्या वचनाचं चिंतन, आनंद मनन या सर्व गोष्टी आम्ही करीत असताना प्रभू देवबापा आज तुझे दास रेव्हरंड डॉक्टर ग्लॅडविन जयकर तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू देवबापा त्यांना लागणारी कृपा तू पुरीव आणि प्रभू तुझं वचन आणि त्या वचनाचा उलगडा समजून घेत असताना खरोखर प्रभू तुझ्या वचनाची थोरवी किती थोर आहे आणि ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ती होते याची पुन्हा एकदा आमच्या मनाला तू खात्री पटू दे आणि तुझ्या वचनामध्ये आम्ही रममान व्हावं असंच तू दयेने आणि कृपेने होऊ दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. पुन्हा एक वार प्रभूला धन्यवाद असो, कारण की 40 दिवसांमध्ये 40 महत्त्वपूर्ण घटना बघत असताना आजच्या महत्त्वान अशा घटनेकडे आपण जाणार आहोत. आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब सर्वांच्या उपस्थितीत मी आपलं स्वागत करतो आणि आपणाला विनंती करतो की आजच्या पवित्र वचनाची सेवा आपण करावी. सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम मिळो. आजच्या सायंकाळी मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय 19 आणि 13 ते 15 ही वचने आपल्या चिंतनासाठी, मननासाठी आहेत. मत्तयकृत शुभवर्तमान 19वा अध्याय 13, 14, 15 मी आपणासाठी वाचतो. नंतर त्याने बाळकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटाविले. येशू म्हणाला, बाळकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मग त्यांच्यावर हात ठेवल्यानंतर तो तेथून निघून गेला. जर आपण येशू ख्रिस्ताची वाटचाल जी वधस्तंभाकडे आहे तिचा पाठलाग करताना बघितलं तर गालिलातील उत्तरेकडे असणारा हर्मोन पर्वत, जेथे त्याचं रूपांतर झालं होतं, तेथून त्याने प्रवासाला सुरुवात केली. साधारणपणे 1.5-2 महिने या दरम्यान गेले आणि तो आता जवळजवळ यरुशलेमेच्या त्या महत्त्वाच्या टप्प्यावर आलेला आहे. यार्देनेच्या आजूबाजूला असणाऱ्या काही गावांमध्ये तो येणं जाणं करत आहे. आणि मग नंतर ज्या वेळेला आपण जावळ्यांचा रविवार म्हणतो किंवा वलांडण सणाच्या अगोदर येणारा शब्बात, त्याच्या रविवारी येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये जयोत्सवाने प्रवेश करतो.
4 दिवस पुन्हा तो येणं जाणं करतो, देवाच्या राज्याची घोषणा करतो. आणि 5व्या दिवशी म्हणजे 4थ्या दिवशी यहुदी दिवसमानाप्रमाणे 5व्या दिवशी तो धरला जातो आणि शुक्रवारी सकाळी त्याला वधस्तंभावर खळण्यात येऊन मारण्यात येतं. मागे मी याबद्दल शिक्षण देताना सांगितलं होतं की बलिदानाचा कोकरा हा तयारीसाठी 4 दिवस अगोदर आणला जात होता. आणि ती जी मंदिराची व्यवस्था होती, जिला अर्पण व्यवस्था म्हणतो, त्यासाठी निवडलेलं कोकरू जे 1 ते 1.5 वर्षाच्या आतलं सहसा असायचं, ते लहान असायचं, त्या कोकऱ्याला शुद्धतेसाठी आणलं जात असे. याजकांनी त्याची तपासणी करायची आणि त्याला जाहीर करायचे शुद्ध आहे. आणि म्हणून ज्या प्रवेशद्वाराने याजक येत असत आणि मेंढरं आणली जात असत, कोकऱ्या आणली जात असत, त्या प्रवेशद्वारातून येशूने सुद्धा प्रवेश केला. आणि विशेष हे आहे की त्या घटनेसाठी जर पवित्र शास्त्राचं आपण अध्ययन करायला जर बसलो तर किती अचूकपणे लेखक पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या घटनांना जुन्या कराराच्या भविष्यवादाप्रमाणे आणि वेगळ्या वेगळ्या प्रतीकांप्रमाणे किती अचूक जोडतात याची जाणीव आपल्याला होते. बरं, लेखक एक असता तर गोष्ट वेगळी आहे. 40पेक्षा जास्त लेखक आहे. या लेखकांनी जेव्हा येशू ख्रिस्ताला पाहिलं नव्हतं तरी त्यांनी जे काही वर्णन केलं किंवा ज्याला आपण रहस्यमय भाषा वापरली, ज्याला गुज आहे असं आपण म्हणतो, ते बघत असताना प्रभू येशू ख्रिस्ताची प्रत्येक कृती ही त्यांना जणू काय परिचित होती. तीही शेकडो वर्ष अगोदर या विश्वासाने ते लिखाण आलं. कोणी कोणाला विशेष जास्त ओळखत नव्हते तरी आलं. त्याचं कारण एक होतं की पवित्र आत्म्याने ह्या सर्व लेखकांना प्रेरित देऊन नियंत्रित केलं आणि देवाचा मनोदय आपल्यापर्यंत या बायबलमध्ये त्याने मांडला. बायबल पुस्तक का बरं अतिशय महान आणि अप्रतिम आहे, तर केवळ मी किंवा आपण ख्रिस्ती लोक आहोत म्हणूनच नाही, आपला तो धर्मग्रंथ आहे म्हणूनच नाही. हे देवाचं वचन आहे. ते असं आहे की जे कधी कधी नाश करण्याचा प्रयत्न केला तरी झाला नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे का म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे यावर मी सविस्तर रविवारी बोलेनच. परंतु मला हे म्हणायचं आहे की काय मंडळी, काय आजची मंडळी, काय आजचे नेते, पुढारी, सेवक, पाळक, सुवार्तिक, बिशप्स, काय स्वतःला जे मानतात ते सर्व पंच, पुढारी, काय आपण या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दांना, विचारांना, त्याच्या वचनांना खरंच गंभीरपणे घेतो का? की तो जे काही सांगतो त्याप्रमाणे घडणार आहे यावर आपला आजही विश्वास आहे का? का आपल्या मनासारखं झालं नाही, आपल्या योजनेप्रमाणे झालं नाही, आपल्या ठरावाप्रमाणे झालं नाही, आपल्या म्हणण्याप्रमाणे झालं नाही म्हणून येशू ख्रिस्त खरा नाही असं तर नाही? असा विचार तर आपण करत नाही? असा संदेश आपण जगाला देत नाही ना की जे येशू बोलला त्यावर आपलाच विश्वास नाही आणि तरी आपण त्याची घोषणा करतो आणि तरी आपण म्हणतो तो प्रेम करतो आणि तरी आपण म्हणतो तो क्षमा करतो, तरी आपण म्हणतो तो दया करतो, तरी आपण म्हणतो की तो आपल्याला जवळ बोलावतो, आपल्याला त्याची चिंता, आपली चिंता त्याला आहे, हे आपण जगाला सांगतो. आणि जेव्हा की आपल्या कृतीमध्ये जेव्हा हे सर्व शिक्षण येतं तर ते उतरवतो का आपण? ह्याला फार महत्व आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःच्या निवडलेल्या शिष्यांना म्हणजे प्रेषितांना दटावत होता, त्यांना कान उघडून त्यांना शिकवत होता, कठोर काही वेळेला शब्द वापरत होता, जर त्याने सोडलं नाही तो तुम्हाला मला सोडेल का? त्याने जे सांगितलं त्या प्रकारे आपण जर केलं नाही तर तो दुर्लक्ष करील का? तसं कधीच होणार नाही. आणि ह्या परिच्छेदामध्ये बघण्या अगोदर आजूबाजूचा जर संदर्भ तुम्ही पाहिला, जसे काल घटस्फोटाबद्दल होतं है ना, तुम्ही जर हे मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये जर हे जगात बघाल तर कितीतरी घरगुती गोष्टींबद्दल तुम्हाला वाचायला मिळेल. 18व्या अध्यायापासून तुम्ही बघा की एक मेंढपाळ आणि मेंढरा आहे
है ना. नंतर अपराध करणारे आहेत, सामुदायिक प्रार्थना आहे, कृतज्ञ चाकर आहे, सुटपत्र आहे, लहान मुलांना आशीर्वाद, श्रीमंत तरुणाचा प्रश्न, श्रीमंतीपासून होणारे तोटे, द्राक्षमळा, कामखरी आणि असे कितीतरी विविध ज्या घटना आणि घडामोडींची नोंद लेखक करत आहे. ते एका विशिष्ट दिशेने ते लेखन आपल्याला घेऊन जात आहे. आणि त्याचा मधला दुवा जो आला तो हा लहान मुलांचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या राज्याबद्दल बोलत होता. मत्तयाचं शुभवर्तमान हे देवाच्या राज्याबद्दल आहे. येशू ख्रिस्त देवाच्या राज्याचा कर्ता आणि राजाधिकारी स्वामी आहे, धनी आहे, हे तो सांगतो. आणि तो मनुष्याचा पुत्र म्हणून प्रगट होणार आहे. जेव्हा तो आपली सत्ता हाती घेईल तेव्हा अनेक भविष्यवाद पूर्ण होतील. आणि म्हणून ज्यावेळेस तो आता जात आहे तर मी सर्व चारही शुभवर्तमानकार की विशेषतः 3 ज्याला आपण समदर्शी शुभवर्तमाने म्हणतो, म्हणजे मत्तय, मार्क, लूक हे 3 जे आहेत याला सिनॉप्टिक गॉस्पल्स असं आपण म्हणतो. समदर्शी किंवा समदृष्टी शुभवर्तमाने हे त्याला जोडतात की येशू ख्रिस्ताने ही जी घटना आहे तर मत्तय, मार्क आणि लूक एक समग्र विचार आपल्याला देतात की नेमकं काय झालं. आपण त्या सर्वांची तुलना आणि चर्चा कमी करू. आपण थोडंसं पुन्हा एकदा या विषयाकडे जाऊ की प्रभू येशू ख्रिस्ताला लेकरांची काळजी आहे. ही पहिली महत्वाची गोष्ट इथून सुरुवात होते. बाळके हा शब्द आलेला आहे. लहान मुलं साधारणपणे 2 ते 8 किंवा 14 वर्षाच्या आतील, विशेषतः 2 ते 8 वयोगटातील मुलं, हा शब्द तेथे आहे. बाळके. तो म्हणतो की माझ्याकडे त्यांना येऊ द्या. हे नंतर तो जरी सांगतो तरी तो म्हणतो, पहिली गोष्ट सांगतोय आपल्याला की येशूला चिंता आहे या बालकांची. दुसरी गोष्ट तो सांगतो की माझ्याकडे अन्न चांगलं आहे. या बालकांना माझ्याकडे अन्न चांगलं आहे. मी प्रार्थना करीन त्यांच्यासाठी, त्यांना मी आशीर्वाद देईन. म्हणून पालकांनो, तुम्ही आपल्या बालकांना माझ्याकडे आणा. हा दुसरा विचार आहे यामध्ये. तिसरी गोष्ट आहे की पुढे आपण वाचतो की ज्यांनी अडथळा आणला त्यांना येशू ख्रिस्ताने फार कठोर शब्द प्रयोग करून सांगितले की अशा लहानातल्या लहानाला, अडथळा आणणाऱ्याला दंडित करावं. कसं दंडित करावं? त्याच्या गळ्यामध्ये जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावं. येशूला काळजी आहे, चिंता आहे. त्यांच्यासाठी त्याला प्रार्थना करून त्यांना आशीर्वाद द्यायची त्याची इच्छा आहे. परंतु त्याला हे सुद्धा ठाऊक आहे, या बालकांनी प्रभू येशूच्या प्रार्थनेने सिंचित होऊन आशीर्वादित व्हावे ही त्याची इच्छा आहे. तरी काही जणांची नसते. आणि मुख्य कुठून झाली सुरुवात की शिष्यांनी दटावलंय त्यांना, आणणाऱ्यांना. कधी कधी येशू ख्रिस्त हे दाखवत आहे की ते कोणी असो, जे कोणी या बालकांना माझ्याकडे येण्यावाचून रोखतात ते दंडास पात्र ठरतील. ही तिसरी गोष्ट सांगतो. चौथी गोष्ट तो सांगतो 14 वचनामध्ये आहे की स्वर्गाचं राज्य आहे. स्वर्गाचं राज्य आहे. आणि ते स्वर्गाचं राज्य कसं आहे त्याने सांगितलं? त्यांच्या सारख्यांचेच आहे. केवळ त्यांचं आहे असं नाही, शब्दप्रयोग महत्वाचा आहे. त्यांच्या सारख्यांचेच. एक त्याच्यामध्ये मुद्दा हा आहे. येशू ख्रिस्त म्हणतो बालके सज्ञान होण्याच्या आत
जरी ती कशी असली किंवा मेली तर ती देवाच्या राज्यातच असणार आहेत. हा एक विचार त्याच्यामध्ये आहे. तो सैद्धांतिक विषय आहे, त्याच्यामध्ये आपण नंतर कधी चर्चा करू शकतो. पण भीती आहे काही ठिकाणी, जर अशी मुले ख्रिस्ताकडे न येता जर जग सोडून गेली तर काय? काही कारण असो, आजार असो, काही दुर्घर काही समस्या असो, कोणत्या तरी अकस्मात कारणामुळे त्यांचा मृत्यू असो, त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट आहे किंवा काही वेळेला गर्भपात आहे, तिथे जन्मने अगोदरच काही वेळेला मरतात मुले, काही जाणून बुजून पाडली जातात, मारली जातात, ती वेगळी. युद्धे, दंगली, मारामाऱ्या, बदला, मुलं पळवणे, अशी कितीतरी गोष्टी आहेत की ही लहान लेकरं ह्या भयंकर समस्येला बळी पडतायत जगामध्ये, आणि तेव्हा पण पडत होती. तुम्हाला आठवतं येशूच्या जन्माच्या वेळेला काय झालं होतं की हेरोदाने 2 वर्षाच्या आतील बालकांना मारण्याचा हुकूम दिला होता. मारले गेली होती ती मुले, साधारणपणे 2000 मुले त्या बेथलेहमच्या आसपास होती, मारली गेली असं बखरीकार म्हणतात. मुले देवाच्या राज्यामध्ये आहेत किंवा त्यांच्यासाठी त्याने जसं म्हटलं की देवदूत त्यांचं मुख सतत पाहतात, म्हणजे देवदूत त्यांचे पालक आहेत असं येशू शिकवतो. आणि ह्या मुलांना त्या स्वर्गाच्या राज्याचे भागीदार असतानाही अडथळा आणणारे हे गंभीर अपराध देवाविरुद्ध करतात ह्याचा तो इशारा देतो, आणि त्याची कानउघडणी तो समोरच शिष्यांची पण करतो. देवाचं राज्य मोठ्यांसाठीच नाही आहे, देवाचं राज्य लहान लेकरांसाठी सुद्धा आहे असं येशू शिकवतो. आणि म्हणून जेव्हा ह्या शिक्षणाचा प्रभाव आणि येशूने केलेल्या सामर्थ्याच्या प्रगटीकरणाचा प्रभाव लोकांना दिसला, कदाचित त्यांना असं वाटलं की येशू येथून परत येतो की नाही सांगता येत नाही, ही शेवटली वेळ असावी, म्हणून ते त्या लेकरांना घेऊन तिथे येतात. तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, पण जी मालके बेवारस किंवा सोडून दिलेली किंवा अनाथ झालेली पोरकी लेकरे याजक सांभाळत असत, हे लक्षात घ्या. आणि ह्या 14 वर्ष ते 8 ते 14 मधली ही मुलं मुली त्यांचा सांभाळ ते करीत असत. आणि देवाच्या तेव्हाच्या मंदिरामध्ये त्यांना ठेवलं जाई, सांभाळलं जाई, त्यांना तेथे कलाकुसरीचं काम शिकवलं जाई. मुली शिवणकामामध्ये जास्त पटाईच होत्या, वेगळ्या वेगळ्या वेशभूषा केशभूषा करणे यासाठी त्या पटाईत होत्या. आणि असे इतिहासकार सांगतात की माता मरिया जी होती तिने आपली उपजीविका ब्युटिशियन म्हणून केली. ती आभूषणे, अलंकार, सजावट, चेहरा मोहरा नीट करणे, लग्नासाठी विशेषतः ती ते काम करीत होती. हे तिला लहानपणीच कळलं होतं आणि देवाने तिची त्यासाठी निवड केली. म्हणजे लहान लेकरं जसं येशू ख्रिस्त स्वतः की जागा नाही तेथे त्याची प्रसूती झाली, कठीण समयामध्ये त्याचं बालपण गेलं, वयाच्या 2 वर्षाच्या आतच त्याला मोठा प्रवास मिस्राकडचा करावा लागला आणि परत यावं लागलं. त्याला आपलं जीवन जगणं कठीण झालं. त्याचा बाप गरीब होता, 6-7 भाऊ बहिणी होत्या. त्याच्यामध्ये 12व्या वर्षानंतर येशू थोडा मोठा झाल्यावर सुतारकी शिकला असेल वाटतंय. सांगण्याचं तात्पर्य हे की बालक देवाच्या राज्यासाठी आहेत, पण बालपणातच त्यांना जर देवाजवळ आपण सतत येऊ दिलं, त्याचे आशीर्वाद जर त्यांना मिळाले, तर
त्यांचं कल्याण होईल. आणि जी आपली भीती आहे की अल्पवयामध्येच, बालपणामध्येच कदाचित ते मरतील, आजारी पडतील वगैरे वगैरे, ही भीती दूर होते. मृत्यू आपल्या ठाई नाही, आपल्या हातात नाही, परंतु हे भय सर्वांनाच असतं, सगळ्या आईबापांना असतं. परंतु आपण हे विश्वासाने मान्य करा, लेकरांसाठी स्वर्गाच्या राज्याचा दरवाजा सतत उघडा आहे. कोठेही तुम्हाला जुन्या करारात, नवीन करारात लहान मुलांनी पश्चाताप करून पाप कबुली दिली याचा कधीही तुम्हाला उल्लेख आढळणार नाही. किंबहुना जर शमूएलासारखा मुलगा घेतला, वयाच्या 3ऱ्या वर्षी देव त्याच्याशी बोलू शकत होता, त्याला भविष्यवक्ता बनण्याचं त्याने ठरवलं होतं, त्याला त्याचे लेख आणि त्याचा नियमशास्त्राचा ग्रंथ त्याला समजू लागला होता. जरी त्याचा पुढारी त्यावेळेचा एली याजक जरी असं म्हणतात की तो देव भिरू नव्हता, मला नाही वाटत तसं काही असावं, परंतु त्याची पारिवारिक परिस्थिती आणि तो काही मर्यादा निर्माण झाली. याजकाने त्याला आशीर्वाद दिला, जन्माच्या अगोदरही जन्माच्या नंतरही. मुलांना बऱ्याच गोष्टी यामध्ये शिकण्यासारख्या आहेत, परंतु आज सायंकाळी काही मुद्दे मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो. यामधून त्यामध्ये काही असे आहेत की पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ह्या बालकांना मना करू नका, मना करू नका. किती चांगलं होईल की आपली मंडळी, आपले देवाचे लोक लेकरांना देवाजवळ जाण्यासाठी प्रोत्साहित करतील, स्वतः नेतील. आणि बालपणातच नाही, मोठे झाल्यावरही, वयस्कर झाल्यावरही सांगतील की बेटा देवाजवळ जात जा, त्याचा आशीर्वाद घेत जा. सांगायला शिका. मुलं मोठी झाली म्हणजे आपले आध्यात्मिक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या संपत नसतात. मला पण लेकरं आहेत, तुम्हाला माहीत आहे, नातू आहेत, परंतु माझी जेवढी पण माझी वेळ जेव्हाही मला वाटतं पूर्ण दिवसभराच्या 24 तासात मी त्यांच्यासाठी हेच मागणं करतो की तू त्यांना हे कर. रात्र असो किंवा दिवस असो, जेव्हा पण मी प्रार्थना करेल थोडीशी का होईना मी करतो. माझं ते काम आहे. आणि त्यांना सांगणं, नातवांना सांगणं की या देवाला ओळखा. कारण आपण काल परवाच ऐकलं की मनुष्याने सर्व जग मिळविलं आणि आपल्या जीवाला गमावला. तर तो शब्दप्रयोग मला वाटतं आपण नीट लक्षात ठेवला पाहिजे. आत्मा शब्द नाही आहे तिथे, आपला जीव गमावला तर आहे. इट्स नॉट द स्पिरिट, इट इज द सोल. आपला जीव गमावला तर म्हणजे मेला तर काय होईल, असं त्याचा अर्थ आहे. आणि प्रत्येक आपल्या घरातल्या सदस्यांचा, विशेषतः बालकांचा जीव मौल्यवान आहे. आणि तो इतका मौल्यवान आहे की तो देवाच्या राज्याचा अगोदरच भागीदार आहे. आता मग आपलं काम काय? येशूने काय म्हटलं, जोपर्यंत तुम्ही या लहान बालकासारखं होत नाही आणि तसं होऊन तुम्ही जर वर्तन करत नाही, तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देवाने ही बालके आपल्याला देवाच्या राज्याची ओळख करून देण्यासाठी दिलेली आहेत. आईबापांनो, पुढाऱ्यांनो, नेत्यांनो, मंडळ्यांनो, हे तुम्हाला माहीत आहे का की लेकरे देवाने आपल्याला का दिली? त्यांच्याद्वारे आपल्याला देवाचं राज्य समजावं म्हणून आणि त्यांच्याकडे पाहून आपण शिकावं म्हणून. मी सहसा उदाहरणं देत नाही, पण कधीतरी मला आठवतात. एका परिवारामध्ये पाळक साहेब गेले आणि बसले, चहा पाणी होत होतं, तर त्याला गोंगाट ऐकू आला, आदळापट ऐकू आली. पाळक साहेबांनी म्हटलं की बोलवा ना लेकरांना, मी गोष्ट सांगतो. असं पालक म्हणाले, नाही नाही ते खेळतायत. पाळक साहेबांना जरा शंका आली, खेळतायत म्हणजे काय? म्हणजे बोलवा. तर बोलवलं, बसले, हाय हॅलो केलं आणि लेकरांना विचारलं, मुलांना तुम्ही काय खेळ खेळत होता? 6-7 वर्षाची लेकरं होती घरातली. मुलांनी मजेदार उत्तर दिलं. पाळक म्हणाले की हा गोंगाट, फेकाफेकी, आरडाओरड,
तुम्ही कोणता खेळ खेळत होता? त्या मुलांमध्ये जो जरा तरबेज होता तो म्हणाला, पाळकसाहेब आम्ही मम्मी डॅडी खेळत होतो म्हणे. है ना? अशा आहे, तुम्हाला कळलं असेल मी जे बोललो ते. मुले अनुकरण करतात. तुमच्या माझ्याकडे बघून ते अनुकरण करतात. या पाळीक साहेबांना शंका होती. त्याने विचारलं, मुलांना तुम्ही काय खेळ खेळत होता? ते म्हणाले, जसं आमचे आईबापांचे खेळ होतात आम्ही त्याचं अनुकरण करतो. अप्रत्यक्षपणे मुलांकडून शिकण्यापेक्षा त्या आईबापांनी त्यांच्यावर उलटा प्रभाव टाकला. आणि हे होतं घरामध्ये. म्हणून आपल्याला आईबाप म्हणून, पालक म्हणून फार मोठी जबाबदारी आहे. मग तुम्ही रीतसर लग्न केलेले पालक असा किंवा समाजाच्या दृष्टीने नियम मोडून केलेले पालक बनलेले असा, तुम्ही एकेरी पालक असा किंवा कोणत्याही प्रकारचे पालक असा, कुमारिका माता आहेत मला माहीत आहे, तुम्ही तशा असा की तुम्ही लग्न न करता लेकरू होऊ दिलं आहे, परंतु नंतर कोणा पुरुषाबरोबर विवाह पण करत नाहीत. अशा पण एकेरी माता परिवार आहेत, एकेरी पिता परिवार आहेत. ह्या सर्वांना हा सद्बोध आहे की मुले तुम्हाला आणि मला देवाच्या राज्याबद्दल शिक्षण देतात आणि आपलं लक्ष या जगापासून स्वर्गाकडे नेण्यासाठी आपल्याला ते प्रोत्साहित करतात. म्हणून त्यांच्याकडे बघून आपण शिकलं पाहिजे. दुसरी यामधून शिकण्यासारखी गोष्ट ही आहे आपल्या परिवाराला, की मुले आपले हत्यार असू शकतात. मुले आपले हत्यार, जसं स्तोत्रकर्ता म्हणतो की भात्यातले बाण बनू शकतात. म्हणजे वेशीवर शत्रू आला तरी ज्याच्या भात्यामध्ये बाण आहे आणि धनुष्य धरून जो बसलाय उभा आहे तो घाबरणार नाही. मुले आपल्या परिवाराचे रक्षक बनू शकतात. तुमच्या परिवाराला उद्ध्वस्त करू शकणाऱ्या शक्तींच्या विरोधात उभे राहू शकतात जर त्यांना आपण घडवलं तर. म्हणून ही मुले घडवणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आईबापांना शिक्षण घेणं आवश्यक आहे आणि विशेषतः देवाच्या वचनाचं शिक्षण त्यांना आवश्यक आहे. तुम्हाला कितीही कुटुंब शिबिरे भरवली, कितीही मानसशास्त्रज्ञांनी तुम्हाला शिकवलं, तुमचं मनच बदलत नाही तर तुम्हाला काय उपयोग आहे? तुमचं जीवनच बदलत नाही तर काय उपयोग आहे? तुमचे व्यवहार तसे राहतात, तुमच्या सवयी तशा राहतात, तुमची भाषा तशी राहते. का बरं असं? त्याचं कारण आहे की जशी ही मुलं देवाच्या राज्यासाठी नेमलेली आहे, आपण गृहीत धरू नये की आपल्याला पण मिळेल. उलट आहे, आपण स्वतः लेकरांबरोबर येशू ख्रिस्ताकडे आलं पाहिजे. आईबापांनी, पालकांनी मुले स्वतः घेऊन येशू ख्रिस्ताकडे आले आणि त्यामुळे त्यांना सुद्धा आशीर्वाद मिळाला. मग शिक्षण हे पण आहे, मुलांनो तुमच्यामुळे तुमचे परिवार, तुमचे आईबाप, तुमचे पालक आशीर्वादित होतात हे तुम्ही विसरू नका. तुमचं जीवन परिवाराचं जीवन बदलू शकतं, तुमचं जीवन आईबापाचं जीवन बदलू शकतं, तुमचं जीवन घरामध्ये पूर्ण आनंद, शांती आणि समाधान आणू शकतं. येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचं राज्य प्रस्थापित होऊ शकतं जर तुम्ही येशूकडून आशीर्वादित झालेला असाल तर. आणि नाही झालेला आहेत तर आईबापांनो तुमच्या घरासाठी, लेकरांना देवाला सोपवून आपल्या घरामध्ये पुन्हा नव्याने देवाचं राज्य वसावं म्हणून मुलांना आणि आईबापांना प्रभू येशू ख्रिस्त बोलावतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे न्याय करण्याची वृत्ती. येशू ख्रिस्ताने दटावलं, न्याय केला नाही. म्हणजे येशू ख्रिस्त असं म्हणतो की काही प्रसंगामध्ये मोठी माणसं चुकतात, शिष्य चुकले, देवाच्या राज्यासाठी ते अडथळा बनणारच होते, येशूने त्यांना आवरलं. होऊ शकतं काही वेळेला आपण न्याय करण्याच्या वृत्तीने जगू शकतो की यांना कोणी नेमलं आणि हेच आशीर्वाद देतील का आणि यांच्यामुळेच परिवर्तन येईल का, असे अनेक प्रश्न आपल्याकडे असतात.
आणि ह्यांचं काय घेणं आहे, हे आज आणि उद्या नसतील. येशूचं तसंच होतं, आज नाही तर उद्या तो जाणारच होता. परंतु जे हुशार आईबाप होते, हुशार पालक होते, आणि जी बालके होती ज्यांनी आईबापाचं ऐकलं, ते त्या संधीचा फायदा घेण्यासाठी आले. ते न्याय करीत बसले नाही. हा येशू कोण, आणि त्यालाच काय येतं, आणि तोच काय आशीर्वाद देणार आहे, आणि त्याचाच स्वर्गाचा राज्याचा काय भागीदारी आपल्याला वाटण्यासाठी आलाय का तो. काही कोणी हा विचार केलेला नाही. पण एक गोष्ट होती की शिष्य आता एका खुर्चीवर बसण्याच्या बेतात होते की आम्ही आहोत, आम्ही सांगू तसं होईल, तसा न्याय झाला पाहिजे. जे आम्हाला आवडतात पटतात तेच येशूकडे येतील, अन्यथा नाही. आपण या धोक्यात असतो लेकरांच्या बाबतीत की न्याय करण्याची वृत्ती, म्हणजे मराठीत एक म्हण आहे, आपला तो बाळ्या दुसऱ्याचं कार्ट. ही मराठीत म्हण आहे. मी म्हणत नाही दुसऱ्यांची मुलं वाईट आहेत, परंतु आपलीच लेकरे पूर्ण आहेत, चांगले आहेत असं नाही. लेकरे सर्व जगातली देवाच्या दृष्टीने मौल्यवान, आवडलेली, देवाच्या राज्याचे हक्कदार आहेत. ती कोणी असो, केवळ ख्रिस्तीच नाही, ख्रिस्ती लोकांचीच नाही, सर्व धर्मातल्या, सर्व जाती वंश गोत्रातल्या, सर्व राष्ट्रातल्या सर्व बालकांसाठी देवाचं राज्य आहे. त्याच्यावर केवळ आपला मंडळीचा, ख्रिस्ती लोकांचा हक्क नाही. आणि म्हणून आपण त्या न्यायासनावर बसून हा न्याय करू नये की नाही 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 ते नरकातच जातील. तुम्हाला कोणी सांगितलं नरकात जातील? खरं पाहिलं असतं आपल्याला कोणालाच माहीत नाही स्वर्गात कोण जाईल, नरकात कोण जाईल. कारण आपल्याला अजून कोणी येऊन परत सांगितलंच नाही स्वर्गात गेलेल्याने, नरकात गेलेल्याने. कारण एकदा जो गेला तो परत येत नाही, आणि जो परत आला तो केवळ येशू ख्रिस्त आहे. हे लक्षात घ्या. मनुष्य जो कोणी एक तर नरकात गेला असं म्हणतो, स्वर्गात गेला असं म्हणतो, परत येत नाही. मग देवाची इच्छा काय आहे, याचा आनंद किंवा याचं चित्र आपल्याला कुठे दिसावं? या बालकांमध्ये, की देवाच राज्य त्यांच्यामध्ये आपल्याला दिसायला पाहिजे. म्हणून सांभाळा, आपण जेव्हा मोठं होतो तेव्हा ती न्यायासनाची जागा देवाला द्या. आणि शेवटली महत्वाची गोष्ट आहे, देव आपल्याला स्वीकारतो, आणि आपल्याला स्वीकारल्यावर त्याचं प्रतिफळ देतो. तुम्हाला मोठे झाल्यावरही, वयोवृद्ध झाल्यावरही, लहान असतानाही देव आपल्याला प्रतिफळ देतो. त्या लेकरांना काय प्रतिफळ मिळालं? प्रभू येशूने त्यांना जवळ घेतलं, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, त्यांच्यासाठी प्रार्थना केली, आशीर्वाद दिला. काय मोठी सुवर्ण संधी त्यांना मिळाली की लेकरं येशूकडे येऊ शकली आणि आशीर्वादित होऊ शकली. आणि धन्य ते आईबाप ज्यांनी हे केलं. आणि म्हणून आईबापानं मुलं लहान असताना त्यांना जाऊ द्या, देवाच्या राज्यामध्ये त्यांना रमवू द्या. आणि जेव्हा 14 पासून पुढे सज्ञान होण्याच्या वाटेवर असताना त्यांच्यासाठी पण तुम्ही प्रार्थना करा आणि आशीर्वाद द्या. त्यांच्यावर हात ठेवा, त्यांना आलिंगन द्या आणि म्हणा, बेटा तुला अजून फार पुढे जायचं आहे. किती दिवस झाले, किती वर्ष झाले, किती महिने झाले तुम्ही आपल्या लेकरांना आलिंगन दिलं नाही, जवळ घेऊन त्यांना प्रेम दिलं नाही, शारीरिक रीतीने जवळ घेऊन. किती वेळ झाला असा? लेकरं तुमच्या प्रेमाला मुक्त आहेत, तुमच्या प्रेमाच्या सामर्थ्याला मुक्त आहेत. मूल कसंही असो, तुम्हाला जवळ घेता आलं पाहिजे, आलिंगन देता आलं पाहिजे, डोक्यावर मायेचा हात फिरवता आला पाहिजे. कसंही असो, देवाच्या सेवेला येण्यापूर्वीचा दिवस मी विसरू शकत नाही. त्या सायंकाळी जेव्हा जिमखान्यामध्ये सभा होते
मी निराशेच्या गर्तेत होतो. फार ग्रॅज्युएशन झालं होतं. मार्च महिना हाच महिना होता. 9-10-11 तारीख साधारणपणे होती. एका सायंकाळी माझी आई मला म्हणाली, बेटा असा निराश होण्यापेक्षा थोडस विचार कर. असं कर, आज सायंकाळी सभा आहे, तू सभेला जा. आणि त्या रात्री माझं जीवन बदललं. म्हणजे मी परिवर्तन तर पावलोच, पण देव माझ्याशी बोलला की तुला माझी सेवा करायची आहे एका दिवसामध्ये. मग मी माझ्या आईला कालांतराने विचारलं की मा हे कसं काय घडलं. ती मला म्हणाली, बेटा आम्ही तुझ्यासाठी 20 वर्षे सतत प्रार्थना करतो. 20 वर्षे आता मला दिसतायत देवाने आमच्या प्रार्थनांना उत्तर दिले. त्याच्यासारखा मोठा आनंद माझ्या आयुष्यात माझ्या आईबापांना मी देऊ शकलो नाही की मी ख्रिस्ताला ओळखलं, त्याची सेवा पत्करली. आणि घरातला मोठा मुलगा असतानाही, शिकलेलो असतानाही माझं भविष्य मला दिसत होतं. मला नोकऱ्या चांगल्या असू शकत होत्या, परंतु त्या म्हणाले नाही बेटा तुला देवाचीच सेवा करायची. म्हणून मी या सेवेला आलो. मला म्हणजे कोणी बळजबरी मारून मुटकून काही आणलं नाही. मला माहीत आहे, मला देवाने सांगितलं, माझ्या आईबापांनी पण सांगितलं आणि सतत सांगितलं. त्याच्यात त्यांना माहीत होतं नुकसान आहे, घराची कमाई जाणार आहे, 6 भाऊ बहिणी आहेत, त्यांचं शिक्षण बाकी आहे. हा मुलगा जर जातो, आम्ही वयस्कर होत आहोत, रिटायर झालो आहोत, आमचं कसं होईल. त्यांनी म्हटलं बेटा घाबरायचं नाही, देवाची सेवा कर. मी केली आणि आजपर्यंत आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की आईबापानो आपल्या मुलांना कवटाळायला शिका, जवळ घ्यायला शिका ना. दुसऱ्यांची मुलं पण जवळ घ्यायला शिका ना. ते तुम्हाला शिकवतात देवाचं राज्य कसं आहे. आणि जर ते तुम्ही करीत नाही तर हे दुःखदायी आहे. ही सवय बाळगा, जवळ घ्या, बोलवा, डोक्यावर मायेने हात फिरून सांगा बेटा अरे तुझ्यापासून आम्हाला देवाचं राज्य समजतं. कितीदा आपण वेडेपणा करतो नाही का, की लेकरांना आपण तुच्छ मानतो आणि म्हणतो तुला काय समजतं आणि तुलाच काय येतं आणि तुलाच काय देवाचं राज्य माहिती आहे, आम्हाला माहिती आहे आम्ही मोठे आहोत. तसं नाही. येशू ख्रिस्त उलट करतोय. येशू ख्रिस्त मोठ्यांना शिकवतोय, आईबापानं शिकवताय, यांच्यापासून शिका देवाचं राज्य काय आहे. हे मन परिवर्तन, हे जीवन परिवर्तन, हे विचार परिवर्तन जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्या परिवारात, आपल्या मंडळात, आपल्या समाजात बदल कधीच येणार नाही. पालकांनो हे लक्षात घ्या, मोठ्यांनो, भावांनो, बहिणींनो हे लक्षात घ्या. येशू म्हणतो त्यांना माझ्याकडे येऊ द्या. आजही 23वा सत्र आहे आपल्या उपवास समयामध्ये आणि आज प्रार्थना करताना आपण ही प्रार्थना करणार आहोत. माझी इच्छा आहे आज सायंकाळी जे आहात आणि जे ऐकत आहात ही प्रार्थना आपण करा की प्रभू येशू आम्ही आणि आमची बालके, आमची लेकरे आम्ही तुझ्याकडे आणतो. त्यांना तू आशीर्वाद दे. मोबदल्यात तो आपल्याला पण आशीर्वाद देईल. आपण तयार आहात तर आपण यावेळेस प्रार्थना करू. देव बापा, आम्ही विनंती करतो की अनेक घटकांसंदर्भात प्रभू येशूने शिक्षण दिलंय आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देवाच्या राज्याचा प्रवेश तू लेकरांकडून आम्हाला शिकवलं. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही क्षमा मागतो. बऱ्याचदा हे सत्य न कळल्यामुळे, आम्हाला माहीत नसल्यामुळे, अज्ञानामुळे आमच्या चुका झाल्या. लेकरांविरुद्ध आम्ही अपराध केले. आम्ही न्यायासनावर बसलो आणि आम्ही मोठे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आमची लेकरं कधी कधी गटांगळ्या खाऊ लागली. आम्हाला ते समजलं नाही. प्रभू आमची तू क्षमा कर. परंतु आम्हाला माहीत आहे की प्रत्येक बालक ज्याला तू स्वीकारला आहे तो तुझ्या राज्यामध्ये आज सुरक्षित आहे आणि देवदूत त्यांना पाहतात, त्यांची काळजी घेतात. जे जिवंत आहेत त्यांचीही आणि जे तुझ्याकडे आले त्यांचीही तुझी आम्ही स्तुती करतो.
आम्हाला तू सहाय्य कर, आईबापांना सहाय्य कर, मंडळीला सहाय्य कर. आणि प्रभू, त्या लेकरांकडून शिकत तुझ्या राज्यामध्ये प्रवेश करीपर्यंत आमच्या ठाई त्या बालकांसारखा स्वभाव, नम्रता, मोठं मन असू दे, अशी तुला विनंती करतो. आमची प्रार्थना तू ऐक. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने, आमेन. धन्यवाद पाळकसाहेब. परमेश्वराला धन्यवाद असो या पवित्र वचनाच्या सेवेसाठी. आम्ही पालकांना मना करू नये आणि आपली मुलं हे प्रभूने आपल्याला दिलेलं धन आहे, त्यासोबतच न्याय करण्याची वृत्ती. येशूने न्याय केला नाही तर येशूने त्यांना आवरलं. आमची मुलं धनुष्यबाणाप्रमाणे, हत्याराप्रमाणे आहेत. सोबतच जे मुद्दे आपण ऐकत असताना घेतले असाल, प्रभुदेव बाप आपणाला त्या शिक्षणाच्या द्वारे, ह्या वचनांच्या द्वारे आशीर्वादित करो. सारा आदर, मान, महिमा परमेश्वराला असो. नित्य प्रार्थना विनंत्या आपण करूया. येत्या दिवसांमध्ये पॅशन वीक आहे, वक्तेगण आपल्याकडे येणार आहेत, त्यांच्यासाठीही आपण प्रार्थना करूया. पुन्हा एक वार आलेल्या वचनासाठी आभार मानित सर्व होणाऱ्या विषयांसाठी सन्माननीय रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळकसाहेब, कृपया आपण पुढे या, प्रार्थना करा. मग आपण प्रभूची प्रार्थना म्हणू आणि मग पाळकसाहेब आशीर्वाद देतील. उद्याच्या सूचना घेऊ, वाचचं मनन थांबवूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो आज सायंकाळच्या या मन्नामध्ये तुझ्या दासाने जे प्रभू वचनं आमच्या समोर ठेवलेले आहेत. या जगामध्ये तू असताना प्रभू, तुझ्या मागं हजारोंचा समुदाय येत असताना प्रभू, ज्या पालकांनी ज्या आपल्या बालकांना तुझ्याकडं आणलं, तुझा हात त्यांच्या मस्तकावर तू ठेवावा, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, तू त्यांना आशीर्वाद द्यावा. जर त्यांना आणणाऱ्यांनी दटावलं आणि म्हणून प्रभू तू त्या शिष्यांना प्रभू म्हटलं की या बालकास मजकडे येऊ द्या, त्यास मना करू नका. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, कारण तू बालकांवर प्रीती करणारा देव आहेस. आणि आजही प्रभू तू आम्हाला ह्या मौलवान वचनांमधून तू बोलत आहे, तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण स्वर्गाचं राज्य असल्यासारख्यांचं जाणं तुझी कृपा दे. तुझ्या दासाबद्दलही आम्ही धन्यवाद देतो. जे नित्याच्या आमच्या प्रार्थना आहेत त्या तुला ठाऊक आहेत. आम्ही प्रार्थना करतो की त्या आमच्या बहिणींना तू स्पर्श कर, आरोग्य दे. त्याचप्रमाणे प्रभू, आमच्या पॅशन वीकच्या दरम्यान जे तुझे दास जयस्वाल आणि संजय सिंग येतील, या दोन्ही दासांचं येणं आमच्या मंडळीसाठी विशेष आशीर्वाद देणारा होऊ दे. आणि त्या संपूर्ण आठवडाभरामध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेतून प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तो आमच्या सर्व मंडळीला आशीर्वादित कर. आम्ही प्रार्थना करतो या अति उष्णतेच्या दिवसांमध्ये आम्हा सर्वांचं जीव, शरीर, आत्म्याचं रक्षण कर आणि कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये म्हणून प्रभू तू आम्हाला तुझ्या हातात सुरक्षित ठेव. या सायंकाळच्या आमच्या या प्रार्थना विनंत्या आम्ही पुन्हा एक वार येशू तुझ्या पायाजवळ ठेवतो. या प्रार्थना ऐकून तुझं गौरव होऊ दे. येशू आमचा तारणाऱ्याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. स्वर्गातील पिता, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमच्या ऋणापासून सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहेत. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, ज्या सायंकाळी या मन्नामध्ये जोडले गेलेले ऑनलाईन आणि या चर्चमध्ये असलेल्या सर्व पुढारी वर्गांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. या पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज
उद्यासाठी सूचना, उद्या सायंकाळचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड सॅमसन जय कृपाळक साहेब यांच्याकडून आहे. सर्वांना सलाम.